युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नसल्यानं कच्च्या तेलाच्या दरानं उचल खाल्ली। बॅरेलचा भाव गेला $111वर। अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमतीही पोहोचल्या $115वर। हॉर्मुझ समुद्रधुनी उघडली तर शस्त्रसंधी करू असा अमेरिकेचा प्रस्ताव इराणनं फेटाळला। हॉर्मुझमध्ये युद्धापूर्वीची स्थिती आता येणार नाही असं इराणचं स्पष्टीकरण। फारसच्या खाडीत नव्या व्यवस्थेची तयारी। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यातील अभद्र भाषेवरून अमेरिकेच्या खासदारांची टीका। इराण म्हणालं, अशा धमक्यांना भीक घालत नाही तर रशियानं दिला अल्टिमेटमची भाषा सोडण्याचा सल्ला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2 दिवसांच्या नव्या इशाऱ्यानंतर भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये 2 वेळा फोनवरून चर्चा। ताजी युद्धस्थिती, भारतीयांची सुरक्षा आदी मुद्द्यांचा घेतला आढावा। देशभर एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजी गॅसला मोठी पसंती। युद्ध सुरू झाल्यापासून महिन्याभरात 8 लाख नवे कनेक्शन्स। घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा सरकारचा पुन्हा निर्वाळा। सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे फडणवीस शिंदे गैरहजर राहणार। राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित। राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा सस्पेन्स कायम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे इच्छुक, तर तिन्ही पक्षांकडून एकच उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास माघार घेणार। आकाश मोरेंची एबीपी माझाला माहिती। पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांचे पती भगीरथ भालके 12 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार। भाजपसाठी मोठा धक्का। पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी विजय। बेंगळुरूची गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप। चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाची हॅट्रिक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आज दुपारी 12:30 वाजता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार अर्ज भरतील। त्याआधी सकाळी 9:30 वाजता सुनेत्रा पवार अजित पवारांच्या विद्याप्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेलाही ते अभिवादन करतील। त्यानंतर कविवर्य मोरपंत नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याला सुनेत्रा पवार संबोधित करतील। तसंच आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तामिळनाडू आणि गोव्यात प्रचारात व्यस्त आहेत, मात्र भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याकरता प्रयत्न करणार असून गरज पडल्यास राहुल गांधींना भेटणार असल्याचे तटकरे यांनी सांगितलंय। कुठल्याही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असतात। राहुल गांधीला भेटण्यामध्ये त्याच्यात काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही, परंतु पक्षाचे अध्यक्ष जर काही खरगे जे असतील तर काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रथेनुसार अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात। आवश्यकता लागली तर राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्यामध्ये आम्हाला काही गैर वाटण्याचं काही कारण नाही। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे, कारण काँग्रेसनं बारामतीच्या जागेवर आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उमेदवार देण्यावर काँग्रेस ठाम होती। बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं, मात्र काँग्रेसनं अखेर या ठिकाणी उमेदवार जाहीर केलाय आणि त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। आकाश मोरे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करतील। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना आकाश मोरेंनी एक महत्त्वाचं विधान केलंय।
अजित पवारांच्या विमान अपघाताचा FIR दाखल झाला तर माघार घेण्याचा विचार करेन असं आकाश मोरेंनी म्हटलंय. भावनिक वातावरण आहे, मात्र जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे, म्हणून मी निवडणूक लढतोय असंही मोरेंनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. ॲडव्होकेट आकाश मोरे आपल्यासोबत आहेत. एबीपी माझाशी फोनवरून बोलताना सांगितलं की जर अजित पवारांच्या विरोधात जो प्रकार झालेला आहे किंवा त्याच्या संदर्भात जर गुन्हा दाखल झाला तर मी उमेदवारी मागत. म्हणजे आम्ही त्याचा पुनर्विचार करू. म्हणजे तुम्ही सिरियस आहात. आमचा कर्ता पुरुष बारामतीतला कर्ता पुरुष गेला, बारामतीतलाच नव्हे, हा पूर्ण महाराष्ट्राचा, महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेणारा आमचा जो कर्ता पुरुष आहे तो गेलेला आहे. त्याचं काहीतरी अकाउंटेबिलिटी तुम्ही फिक्स करणार आहात का नाही? म्हणजे ॲज अ सरकार म्हणून, ॲज अ गृहमंत्री म्हणून तुम्ही कुणाला तरी अकाउंटेबिलिटी फिक्स करणार. गृहमंत्र्याच्या अंडर खाली येतं सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रातल्या. गृहमंत्री मुख्यमंत्री हा प्रमुख असतो या राज्याचा, आणि राज्यातला दुसरा प्रमुख माणसाचा जर ॲक्सिडेंट होत असेल आणि तो सुद्धा सस्पिशियस ॲक्सिडेंट होत असेल, याचा कोणी आपण गांभीर्याने विचार नाही करणार का? पण याच्यावर काय समर्पक उत्तर देत नाही तुम्ही. विधानसभेमध्ये तुम्ही आमदाराला सांगता, पण बाहेर येऊन प्रेसमध्ये काय तुम्ही सांगताय का की असं असं आहे आणि FIR कॉपी दाखल करतो, ह्याला जो काही विमान मालक आहे तर त्याला आम्ही अटक करतो किंवा त्याच्यावर कारवाई करतो? काही नाही, सगळे अलबेल आहे. म्हणजे याचा अर्थ आमच्यासारख्या जो अजित पवारवर एकेकाळी आम्ही विरोध केला आहे, पण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याबरोबर होतो. डेव्हलपमेंट अत्यंत चांगली केलेली आहे, अत्यंत चांगला कर्तबगार माणूस आहे, आणि तो गेलेला आहे आणि त्याच्यात काहीच नाही. त्याच्यात म्हणजे जर गुन्हा जर दाखल केला तर तुम्ही पाठीमागे घेणार? अगदी FIR महाराष्ट्रात दाखल झाला तर आम्ही माझ्या उमेदवारीचा पुनर्विचार करेन. आणि म्हणजे तुम्ही असं स्पष्ट सांगत नाही? आम्ही पुनर्विचार करू. आमच्या सपकाळ साहेबांनी पण मला त्याचंच डिरेक्शन दिलेलं आहे. मी त्यांच्याशी बोललो की बाबा असं असेल तर मी असं करू. खूप खूप धन्यवाद. तर हे होते आकाश मोरे, ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचे वडील आमदार होते आणि त्यांना काँग्रेसने आता उमेदवारी दिलेली आहे. खरं तर ही निवडणूक कठीण असणार आहे आकाश मोरेंसाठी, मात्र ते लढायला तयार आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी देखील आता भाष्य केलं. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बारामतीत उमेदवार देणार नसल्याचं आधीच जाहीर केलंय, तर ठाकरेंच्या शिवसेनेनंही बारामतीत उमेदवार दिलेला नाहीये. सुनेत्रा पवार यांनी याबाबत उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून संवादही साधलाय. मात्र ठाकरे उमेदवार देणार नसले तरी ते मवियातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला पाठिंबा देणार की सुनेत्रा पवारांना, याचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. यासोबतच धनगर नेते लक्ष्मण हाके आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. सुनेत्रा पवारांच्या विरोधात 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर अनेक अपक्ष उमेदवारी रिंगणात उतरले. त्यामुळे बारामतीतील ही लढत बहुरंगी होणार असून मतदारांसमोर अनेक पर्याय उभे केल्यानं निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी ते राहुरीच्या पांडुरंग लॉन्स येथे जाहीर सभा घेणार असून मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार संग्राम जगताप आणि मोनिका राजळे उपस्थित राहतील. अक्षय कर्डिले आज सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील. बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर भाजपनं त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी दिली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची भूमिका असताना मवियाचा राहुरी संदर्भातला सस्पेन्स कायम आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राहुरीच्या मैदानात उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. प्राजक्त तनपुरे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय शिवसेना, ठाकरे पक्ष आणि काँग्रेसही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र राहुरीसाठी तिन्ही पक्षांकडून एकच उमेदवार द्यावा अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे. राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून क्लेम आम्ही ठेवलेला आहे. आम्ही लढवण्याच्या संदर्भात आमची भूमिका ठेवलेली आहे. बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सरपंचशी चर्चा करू. या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय
दिल्लीतील संसदेत आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर विविध राज्यातील दिग्गज नेते आज शपथ घेणार असून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा त्यात समावेश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच रामराव वडकुते, माया इवनाते आणि ज्योती वाघमारे आज शपथ घेतील. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे नव्या सदस्यांना शपथ देणार आहेत. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अधिकृतपणे राज्यसभेचे सदस्य म्हणून संसदेत पाऊल ठेवतील. ते 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता आहे. तर पार्थ पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पहिल्यांदाच निवड झाली आहे. ते 9 एप्रिलला शपथ घेतील. तर आज 5 जणांचा शपथविधी आहे जे महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले आहेत. पहिलं नाव आहे शरद पवारांचं, त्यानंतर रामदास आठवले देखील आज शपथ घेणार आहेत. भाजपकडून रामराव वडकुते यांचा देखील आज शपथविधी पार पडेल. भाजपच्या माया इवनाते आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांचाही शपथविधी आज पार पडणार आहे. तर विनोद तावडे यांचा शपथविधी 10 एप्रिलला होणार आहे. तर पार्थ पवार 9 एप्रिलला शपथ घेतील. तर विनोद तावडेंचा शपथविधी 10 एप्रिलला होण्याची शक्यता वर्तवली जाते. पार्थ पवार यांच्या शपथविधीची तारीख मात्र ठरलेली आहे. 9 एप्रिलला ते शपथ घेतील. भारतीय जनता पक्षाचा आज 46वा स्थापना दिवस देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. दिल्लीतील पक्ष मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील. यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात येईल. तर मुंबईत नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडेल. स्थापना दिनानिमित्त राज्यासह देशभरातील भाजप कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मंत्रालयातील आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीनं अटक केली आहे. खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचून एसीबीनं त्याला रंगेहात पकडलाय. अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना एसीबीनं अटक केली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,37,000ची लाच या अधिकाऱ्यांना मागितली होती. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. दरम्यान विलास लाड यांच्या चौकशीतून या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का हे समोर येऊ शकतं. मंत्रालयातील ही दुसरी मोठी एसीबीची कारवाई आहे. नेमकी ही लाच कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आली होती, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात काही सहभाग आहे का याचाही तपास केला जाईल. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीमुळे मोठा अपघात झाला होता. यामध्ये 9 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी या गावातही असंच चित्र आहे. राष्ट्रीय महामार्गालगत वेगवेगळ्या 4 विहिरी आहेत. बंद पडलेल्या बाजारगाव पेपर मिलच्या 2 विहिरी तर अगदी राष्ट्रीय महामार्गाला चिकटून आहेत. याआधी स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे याची तक्रार देखील केली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं याकडे लक्ष दिलं नाही. भविष्यातील अपघाताचा धोका टाळण्यासाठी या विहिरी बुजवण्यात याव्यात किंवा या विहिरींना सुरक्षा जाळी लावण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी. नागपूर अमरावती हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी या गावापाशी आपल्याला पाहायला मिळतं आहे की अगदी राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी 10 फूट अंतरावर या 2 भल्या मोठ्या विहिरी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. खरं तर इथे जुनी एक कंपनी होती, पेपर मिल होती, ती बंद अनेक वर्षापासून पडलेली आहे आणि त्या कंपनीच्या या 2 विहिरी अनेक वर्षापासून अशाच रस्त्याच्या कडेवर आहे. मात्र कधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. स्थानिक नागरिकांनी याची वारंवार तक्रार केली, मात्र त्या तक्रारीकडे देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं आपल्याला सांगितलं जात आहे. आणि तुम्ही अंतर बघा, म्हणजे हा राष्ट्रीय महामार्ग आहे. आपण जर इकडनं बघितलं तर हे नागपूरच्या दिशेने येणारे सर्व वाहनं आहे जे आपल्याला पाहायला मिळतात अगदी. आणि या राष्ट्रीय महामार्गाच्या फक्त 8 ते 10 फूट अंतरावर ही विहीर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या भागामध्ये अशा जवळपास 4 विहिरी आहे ज्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने इथल्या नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. सातनवरी या गावचे सरपंच विजू चौधरी आपल्यासुद्धा आपण त्यांना विचारूया. भाऊ, मला एक सांगा, ही विहीर किती दिवसापासून येते? ही 30-35 वर्षापासून. आधी रस्ता छोटा होता त्यामुळे रस्त्यापासून काही अंतरावर होते, आता अगदी रस्त्याला लागून झाली. पहिले छोटा रस्ता होता म्हणून ती विहीर दूर होती आणि आता रस्ता मोठा आला, बिलकुल रोडला बिलकुल 5 फुटावर ती विहीर आहे. मला एक सांगा, जशी दिंडोरीला घटना झाली तशी घटना इथे होण्याची शक्यता आहे, भीती व्यक्त केली जात आहे? दिंडोरीला जशी घटना आली तशी घटना व्हायला काही टाईम लागणार नाही,
कारण की या 2 विहिरी आहे आणि समोर 2 विहिरी आहे. ह्या रोडच्या बिलकुल लागून असलेल्या विहिरीमध्ये ह्या घटना होऊ शकतात. या संपूर्ण विहिरीमुळे या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जी घटना दिंडोरीमध्ये घडली ती नागपूरमध्ये घडू नये यासाठी कुठेतरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशीच इथल्या स्थानिकांची मागणी आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. वाशिम जिल्हा परिषदेनं 2003-04 मध्ये लाखो रुपये खर्चून सांस्कृतिक भवन उभारलं. मात्र गेल्या 8 वर्षांपासून या सांस्कृतिक भवनाची दुरवस्था झाली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना सामाजिक कार्यक्रम या भवनात घेणं कठीण बनलंय. दरम्यान या ठिकाणावरून या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी. वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृह जे की जनतेच्या सेवेसाठी असेल किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी ही इमारत उभारली होती 2003मध्ये आणि 4मध्ये या इमारतीचं लोकार्पण झालं होतं. अनेक जे छोटे मोठे सामाजिक कार्यक्रम असतील त्याच्यासाठी महत्त्वाचा ही दुवा ठरणारी ही इमारत होती. मात्र गेल्या 5 ते 6 वर्षापासून या इमारतीची दुरवस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. लाखो रुपये खर्च करून ही इमारत जनतेच्या सेवेसाठी उभी करण्यात आली होती. मात्र राजकीय अनास्था असेल किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष असेल याचं चित्र सध्या आपल्याला इथं पाहायला मिळतं. या इमारतीमध्ये मोठमोठे असे वृक्ष वाढले आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, खिडक्याचे काचा तोडले गेल्या आहेत, यात असलेले विद्युत उपकरणं असतील तेही चोरी गेलेले आहेत. माझ्यासोबत इथं एक कार्यकर्ते आहेत बोलण्यासाठी, सामाजिक कार्यकर्ते जगदीश मानवतकर. दादा मला सांगा काय अवस्था आहे, नेमकं काय पाहिलं तुम्ही इथं आणि काय व्हायला पाहिजेत? छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ले आता पण जशा स्थितीमध्ये आहे, परंतु 2003 साली भूमिपूजन झालेल्या आणि 2004 साली याचं उद्घाटन झालेलं जिजाऊ सभागृह आज अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत. आज इथे आम्ही आमचे कार्यकर्ते आणि आमचे मित्रमंडळ यांच्या वतीनं आम्ही आज इथं पाहणी करायला आलो होतो. तर अतिशय दुरावस्था आहे आणि हे सभागृह चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढा देणार आहोत. जिल्हा परिषदचे CO साहेब यांना आम्ही या संदर्भात भेटणार आहोत. हे जिजाऊ सभागृह पूर्ण अवस्थेत झालं पाहिजे आणि यांची डागडुगी करून पूर्ण वाशिमकरांना हे खुलं करून दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. सभागृह सांस्कृतिक सभागृह आहे, हे नागरिकांसाठी खुलं करण्यात यावं जेणेकरून इथं चांगलं कार्यक्रम घडतील आणि समाजोपयोगी कामं इथं केले जातील. मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम. बातमी आहे IPLच्या मैदानातून. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने IPL स्पर्धेच्या 19व्या मोसमातही आपला दबदबा कायम ठेवलाय. RCBनं रजत पाटीदार याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी विजय मिळवलाय. RCBनं CSK समोर 251 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात चेन्नईनंही विजयी धावांचा पाठलाग करताना पूर्ण जोर लावला. मात्र टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी पडल्यानं येलो आर्मी विजयापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरले. चेन्नई 19.4 षटकात 207 धावांवर ऑल आउट झाले. चेन्नईचा यंदाच्या मोसमातला हा सलग 3रा पराभव आहे. इस्रायलच्या लेबनॉनवरील 3 हल्ल्यात 15 जण ठार झालेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं या हल्ल्यांची माहिती दिली आहे. बैरूत शेजारच्या जेनाहमध्ये या हल्ल्यात 5 ठार झालेले तर 52 जखमी झालेत. आईन सादेहमधल्या निवासी इमारतीवरील हल्ल्यात 3 जण ठार झालेत. इस्रायली सीमेवरील हट्टा शहरावरील हल्ल्यात 60 जण ठार झालेत. तर अल अमानामधल्या गॅस स्टेशनवरही इस्रायलनं हल्ले केलेले आहेत. अमेरिका इराण विरोधात आता अधिकच आक्रमक झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी दिली आहे. मंगळवारपर्यंत हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा एका दिवसात पॉवर प्लांट आणि पूल उद्ध्वस्त करणार अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. तर ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेच्या B-1 बॉम्बरचा ताफा आता रवाना झालेला आहे. ब्रिटिश मीडियानं हे वृत्त दिलंय. अमेरिकेनं 3 B-1 बॉम्बर विमानं आखातात पाठवल्याचं वृत्त आहे. ब्रिटनमधल्या हवाई तळांवरून B-1 बॉम्बर विमानं रवाना झाल्याची माहिती आहे. अमेरिकेची B-1 बॉम्बर बंकर बॉम्बर म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आता अमेरिकेनं एक आक्रमक पाऊल घेतलेलं आहे. आता इराण माघार घेणार का? हॉर्मुझची सामुद्रधुनी मंगळवारपर्यंत खुली करणार का अमेरिकेच्या आणखी आक्रमक त्यांना आक्रमणाचा सामना करावा लागणार, अमेरिकेच्या आक्रमक बारांचा सामना करावा लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
force its way through layers of earth and reinforced concrete. To reach those extreme depths, a weapon like तर अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याचा इराणचा प्रतिइशारा आलेला आहे. पूल आणि वीज प्रकल्प तोडले तर आम्हीही पायाभूत सुविधांना लक्ष्य करू असा इशारा इराणनं दिलाय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी हे प्रत्युत्तर दिलंय. ट्रम्प यांनी आता पूल आणि वीज प्रकल्पांची बारी असा इशारा दिलेला आहे. अमेरिका जसा हल्ला करेल तसंच आमचं लष्कर प्रत्युत्तर देईल असं बाघेई यांनी म्हटलंय. तर अमेरिका आणि इराणच्या इशारा आणि प्रतिइशाऱ्यामुळे कच्चं तेल पुन्हा महागलंय. ब्रेंट ऑइलच्या किमती प्रति बॅरेल $111वर गेल्यात. तर अमेरिकेतलं WTI ब्रँडचं कच्चं तेलही प्रति बॅरेल $115वर पोहोचलंय. 2 ते 3% कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. आता अपडेट आहे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेल्या 24 तासात 15 जहाजं पार गेलेली आहेत. इराणच्या परवानगीनंतर मालवाहू जहाजं आता जात आहेत. हॉर्मुझमधली वाहतूक महिन्याभरापासून 90% कमी झाली आहे. हॉर्मुझमध्ये पहिल्यासारखी वाहतूक अशक्य असा इराणचा इशारा आहे. गॅस टंचाईमुळे मुंबईतील बेकरी व्यवसाय संकटात सापडलाय. गॅस नसल्यानं काही बेकऱ्या बंद पडल्या असून काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईतील गोरेगावात काल बेकरी असोसिएशनची बैठक पार पडली आहे. शासनाने जसं हॉटेल व्यावसायिकांना 20% LPG दिला तसा आम्हालाही द्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे. किमान पारंपरिक पद्धतीनं तरी व्यवसाय करू द्यावा. जर तोडगा काढला नाही तर आंदोलन करू असा इशारा मुंबईतील बेकर्स असोसिएशननं दिलाय. तसंच या सगळ्यावर सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा. इलेक्ट्रिक बेकऱ्यांना सबसिडी द्यावी अशी मागणी बेकरी असोसिएशनच्या सदस्यांनी केली आहे. हमने 90% हमारी जो बेकरियां थी वो लकड़े वाली वो CNG PNG में हो गई थी, PNG में. तो हमारे को अब गैस बिल्कुल मिल नहीं रहा. तो उसी को देखते हुए आज हमारी ये मीटिंग रखी गई थी और उसको हम मीटिंग में ये तय पाया अगर गैस नहीं मिला तो हम हड़ताल पे जाएंगे, क्योंकि हमने सुना है कि होटल वालों को गैस मिल रहा है 20%, 10% जो भी मिल रहा है. तो बेकरी वालों के लिए क्या? तो हम सरकार से यही मांग करते हैं कि बेकरी वालों को कब गैस मिलेगा, नहीं मिलेगा तो उसका क्या? जर आम्हाला बेकरीवाल्यांना जर डिझेल अलाव नाही करत जाळायला बंदी केल्यावर तसं मग इतक्या आता गाड्या रस्त्यावर डिझेलच्या चालत आहेत त्याला कोण आळा घालणार? आणि डिझेल जर ग्रीन फ्युअलमध्ये येत नसेल तर डिझेल कोण सप्लाय करतो? गव्हर्नमेंटच सप्लाय करते ना, सेंट्रल गव्हर्नमेंट. मग त्यांच्यावर कोण ॲक्शन घेणार? तर ह्याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे. जर ग्रीन फ्युअल असेल तर मग गव्हर्नमेंटने का सप्लाय करायचं? आणि जास्तीत जास्त पोल्युशन कोण करतो? 3% फक्त बेकरीवाले पोल्युशन करत होते. मग 97% जे पोल्युशन करतायत त्यांच्यावर ॲक्शन केव्हा घेणार आहे? अमेरिका और ईरान के झगड़े में तो हम क्यों पिस रहे हैं? हम बेकरी वाले जितना भी कोशिश करते हैं कि सस्ता से सस्ता माल दिया जाए. कामगारों का क्या हो? कितने दिन हम बैठाल के खिलाएंगे या कितने दिन हम बैठ के पगार देंगे? तो हम भुखमरी के कगार पे आ गए हैं. इलेक्ट्रिक में अगर हम कन्वर्ट करते हैं, इलेक्ट्रिक हमको सब्सिडी दी जाए और लकड़ी के भट्ठी को हमको फिर से रिलीज करे थोड़ा वक्त, जब तक ये हालात अगर सही नहीं होते तो हमें ये लकड़ी का भी चलाने के या कोयला जलाने के लिए हमें परमिशन दिया जाए, ऐसा मेरी सरकार से मांग है. युद्धामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय. अशातच बीडमध्ये लाकडी कोळशावरील शेगडीची मागणी वाढली आहे. आधी वर्षभरात 12 ते 15 शेगड्या विकल्या जात होत्या. सध्या दिवसाला 15 ते 20 शेगड्यांची विक्री होतीये. या शेगड्यांमुळे धूर किंवा प्रदूषण होत नसल्यानं नागरिकांची याला अधिक पसंती आहे. शेगड्यांना 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तासांचा बॅकअप मिळतो आणि त्यामुळे व्यावसायिकांसह घरगुती स्वयंपाकासाठी याची मागणी आहे. बीडमध्ये 2700 ते 3000 रुपयांना या शेगड्यांची विक्री होतीये. या शेगड्यांना मागणी असली तरी पुरवठा मात्र कमी असल्यानं शेगडी विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे गॅस सिलेंडरचा पुरवठाच सुरळीत नसल्यानं गॅस शेगडीची मागणी मात्र पूर्णपणे ठप्प झाली आहे. आधी कोळसा शेगडी आपल्याकडे वर्षाला 10-20 विकायच्या. आता मागणी अशी आहे की दिवसाला आपल्याला 15-20 शेगड्या पुरत नाहीत विकायला. ह्याच्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक शेगड्या, इन्फ्रा शेगडी असेल, इंडक्शन शेगडी असेल, हॉट प्लेट असेल, अशा शेगड्यांची भरपूर मागणी वाढलेली आहे मार्केटमध्ये. त्या शेगडीचा उपयोग म्हणजे लाकूड आणि कोळशावर चालते ही शेगडी आणि प्लस चार्जिंगचं पण ऑप्शन दिलेलं आहे कंपनीने. 2 घंटे चार्जिंग केल्यावर ह्या शेगडीला तुम्हाला 8 ते 10 घंट्याचा फीडबॅक आहे. ह्याला मागणी घरगुती हॉटेलसाठी जास्त मागणी आहे, सिलेंडर भेटत नसल्यामुळं.
लहान मोठ्या दोन साईज आहेत त्या शेगड्यांमध्ये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यात आता बारामतीमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टरनं अनेकांचं लक्ष वेधलंय. बारामतीतील प्रशासकीय भवनाबाहेर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आलेत. अजितदादांचं फक्त नाव पुरेसं आहे, घातकी तटकरे आणि पटेलहीची गरज नाही, अशा या आशयाचे पोस्टर्स आता बारामतीत झळकू लागलेत. हे बॅनर अजित पवार समर्थकांनी लावलेत. याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. मी सध्या आहे बारामतीतील प्रशासकीय भवनाबाहेर आणि याच ठिकाणी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल केले जात आहेत. आणि याच ठिकाणी आज 12:30 ते 1:30च्या दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र या प्रशासकीय भवनाच्या कंपाऊंडवरती हा लागलेला फलक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. अजितदादांचे फक्त नाव पुरेसं आहे, घातकी तटकरे पटेलची गरज नाही आणि खाली लिहिलं आहे समस्त दादा प्रेमी. हा फलक कुणी लावला हे मात्र अद्याप समजू शकलं नसलं तरी मात्र सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांचं लक्ष या ठिकाणी गेलं आणि तेव्हापासून हा जो बोर्ड आहे तो चर्चेत आहे. बारामतीतल्या प्रशासकीय भवनाबाहेर लागलेला बोर्ड आणि हा बोर्ड सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. गेल्या काही दिवसापासून अजित पवारांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणात तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती टीका होतीये. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित असणार आहेत आणि त्याआधी हा लागलेला बोर्ड सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता यातून अर्थ काय काढायचा आहे प्रेक्षकांनी ठरवायचे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. काँग्रेसनं एखाद्या राज्यसभा किंवा विधान परिषद जागेसाठी कुढत बसू नये. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटानं हा सल्ला दिलाय. समंजसपणा म्हणजे कमजोरी नव्हे, असंही दैनिक सामनामध्ये म्हणण्यात आलंय. केंद्रात सत्ता मिळवायची तर राज्यात आघाड्या मजबूत करा, असाही सल्ला देण्यात आलाय. मित्रपक्षांशी एखाद्या विषयावर अंतर राखणं संकुचितपणा ठरेल, असंही दैनिक सामनामध्ये म्हणण्यात आलंय. तर सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला हा सल्ला देण्यात आलेला आहे. राज्यात राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या जागेसाठी ज्या काही कुरघोड्या केल्या जात आहेत किंवा एकमत होत नाहीये महाविकास आघाडीमध्ये, याच पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. आता बातमी आहे भोंदू अशोक खरात संदर्भातली. भोंदू अशोक खरात भोवती चौकशीचा फेरा लागला असून तपासात रोज नवनवीन खुलासा होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातचा सीडीआर आपल्या हाती लागला असून त्यामध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याचा दावा केलाय. गेल्या 3 दिवसांपासून दमानिया या सीडीआर बाबत दावा करतायत. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय. या सीडीआर मध्ये चाकणकर, उपमुख्यमंत्री शिंदे, तटकरे, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी खरातला कॉल केल्याची माहिती हाती आल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. त्यावर शिंदेच्या शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अंजली दमानिया यांना लक्ष केलंय. अंजली दमानिया यांना माहिती मिळाली कुठून हे त्यांनी सांगावं. तसं सीडीआर मध्ये सिलेक्टिव्ह नावच कशी, असा सवाल करत शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दमानिया यांवर टीका केली आहे. मला एक CDRची कॉपी आली. ती व्हॉट्सॲपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत. खरात प्रकरणात जेवढ्यांचे फोटो आले होते तेवढीच नंबर्स मी त्यात टाकून शोधले आणि बाकीचे अजून टाकलेले नाहीयेत. असंख्य नावं येतील त्याच्यात आणि पुढे. तिचे अजून टाकलेले नाहीयेत. असंख्य नावं येतील त्याच्यात आणि पुढे. ती व्यक्ती अनोळखी होती. त्याचे डिटेल्स मला आलेली CDR ही सगळ्या यंत्रणांना पाठवली. हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. त्याच्यातला भाग नंबर 2 की क्लॉड नावाचं अँथ्रॉपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे. आता हजारो नंबरमधनं एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे कारण ती हजारो नंबर्स आहेत. तर ते सॉफ्टवेअर घेऊन
मी या क्लॉडवर टाकलं, तो CDR टाकला आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेचा नंबर टाकला तर त्या शिंदेच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले हे देखील कळतं. तर खरातच्या या CDR बाबत केलेल्या दाव्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी अंजली दमानिया यांवर निशाणा साधलाय. JW मेरियटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात. याची सखोल चौकशी झाली पाहिजे हे शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे. त्यांच्याकडचा जो डेटा आहे तो ऑथेंटिक आहे का नाही हे पहिल्यांदा तपासला गेला पाहिजे. जे आम्ही माध्यमांच्या मधून बातम्या बघितल्या तिथं कुठेतरी हातानं लिहिलेले ते नंबर आणि आकडे वगैरे आहेत. तर मला वाटतं की मग एवढा कॉन्फिडेन्शियल डेटा हा अंजली दमानियांच्याकडे येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे. मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अंजली दमानिया यांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे एवढी कॉन्फिडेन्शियल बातमी कुठून येते. आता या कोण आहेत, पोलीस खात्यात आहेत का, कोणी RTI ॲक्टिव्हिस्ट असेल, सोशल असेल तर समजू शकतं. परंतु तुम्ही हा प्रश्न त्यांना करायला पाहिजे मला विचारण्यापेक्षा. कदाचित त्यात चांगलं उत्तर देऊ शकतील. सध्या कडक उन्हाळा सुरू व्हायचा असला तरी गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील झिंगाणूर गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील आदिवासी नागरिकांना थेंब थेंब पाणी मिळवून दैनंदिन गरज भागवावी लागते. गावात 20 विहिरी आणि जवळपास 40 बोरवेल आहेत. मात्र ते कुचकामी ठरत असून गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. विशेष म्हणजे वर्षातील 8 महिने नागरिकांना 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या एका छोट्याशा खड्ड्यातून पाणी आणावं लागतंय. गावात पाण्याचं गंभीर संकट असतानाही जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. गावात नळ योजना सुरू करण्यात आली आहे पण आतापर्यंत नळाला पाणीच आलं नाहीये. झिंगाणूर चेक 1, झिंगाणूर चेक 2, लिंगापूर टोला, रामाजी कुडम या गावात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळे 400 कुटुंबांपैकी 250 कुटुंब पाण्यासाठी 1.5 किलोमीटर पायपीट करत पाणी आणतात. डोंगराळ भाग असलेल्या या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला पाणी पुरवठा सुरळीत करणं कठीण जात आहे. या गावापासून अवघ्या 50 किलोमीटरवर मेडीगट्टा धरण आहे. असं असताना देखील जिल्हा प्रशासन या गावापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी अपयशी ठरत आहे. या गावात कित्येक महिन्यापासून उन्हाळ्याचे दिवस लागण्याच्या सुरुवातपासूनच पाण्याची अत्यंत कमतरता. आज आम्ही इथे परिस्थिती बघितली आहे. या इथल्या महिला, बालरुग्ण, लहान मुलांना, माणसांना इथं या गड्ड्यातलं पाणी प्यावं लागतंय. सरकार म्हणते, आपले मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात आम्ही अत्यंत विकास करत आहोत, लोकांची हर समस्या सॉल्व करत आहोत, खदानाने एवढा पैसा येता म्हणतात. तर मग जनतेचा हा पैसा कुठे चालले. आज हे आदिवासी उपेक्षित आहे, त्यांना पिण्याचे साधारण पाणी नाही भेटत आहे. तर सरकारकडे आम्ही मागणी करू तुरंत इथं पाण्याची व्यवस्था करावी. अन्यथा झिंगणूर गावाच्या लोकांना आपण घेऊ. आम्ही मुख्यमंत्रीच्या नागपूर कार्यालयावर आंदोलन करू. आळंदीत आज विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात मंत्री नितेश राणेंनी काल उपस्थिती लावली. यावेळी बोलताना नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते असं नितेश राणेंनी म्हटलंय. औरंगजेबानं हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करावं लागलं असं नितेश राणे यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे काय कुठले सेक्युलर राजे नव्हते. हा जो औरंगजेब घडून गेला तो त्यांनी मुळामध्ये काय तो अगोदर करत होता. त्यांनी किती मंदिरं तोडली, त्यांनी किती मूर्त्या उद्ध्वस्त केल्या, त्यांनी किती आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, किती लोकांचं धर्मांतर केलं. आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पाणी निर्माण करायला लागलं ना. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य काही बडे चेहरे पश्चिम बंगालच्या प्रचारात उतरणार आहेत. दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात आज दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयानं केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतरांना दोषमुक्त केलं होतं. मात्र ज्या निर्णयाला सीबीआयनं उच्च न्यायालयात आव्हान दिलंय तर केजरीवालांच्या न्यायाधीशांच्या बदलीची मागणी फेटाळल्यानंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता असून आजच्या या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
लग्नानंतर सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून घटस्फोट घेतलेल्या लेकीचं सामान्यतः माहेरात काही स्वागत होत नाही. भविष्याचा विचार करत जो तो चिंतेत असतो. पण उत्तर प्रदेशातल्या मेरठमधल्या एका पित्यानं जगासमोर एक वेगळा आदर्श ठेवलाय. प्रणिता नावाच्या मुलीचा 2018 मध्ये लष्करातल्या एका मेजरसोबत विवाह झाला होता. पण लग्नानंतर सासरच्यांकडून त्रास सुरू झाला. हा त्रास असह्य झाल्यानंतर तिनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. फॅमिली कोर्टानं हा घटस्फोटाला मंजुरी देताच प्रणिताचे वडील आणि निवृत्त न्यायाधीश डॉक्टर ज्ञानेंद्र शर्मा यांनी कचेरीतच ढोल ताशे बोलावून आणि मिठाई वाटून जल्लोष केलाय. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी भोंदो अशोक खराच्या सीडीआर विषयी दावे केल्यानंतर पुन्हा सुषमा अंधारेंनी त्यावर सवाल उपस्थित केलेत. यावर दमाने यांनी पलटवार केलाय. तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले. दमानिया, ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली. दमानिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत. प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं की मला वाटतं तुम्हाला सवयच लागली. आत्ताच्या घटकेला तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याची मी थेट उत्तरं देते. एक, तुम्ही म्हणालात की ती व्यक्ती कोण होती तुम्हाला माहित नव्हती, अनोळखी व्यक्ती होती असं तुम्ही एका व्हिडिओमध्ये म्हणाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणतात ते ॲपद्वारे केले. आता तुम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा सांगते की एक तर ती व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली CDR ही सगळ्या यंत्रणांना पाठवली, हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. तर खराच्या लीक झालेल्या CDR वरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिलाय. पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या आमिषानं वैजापूर तालुक्यातील शेकडो तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येत आहे. या तरुणांना उत्तराखंडमध्ये नेऊन एका इमारतीत डांबून ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणातील काही तरुणांनी कसा बसा आपला जीव वाचून घर गाठलं असून काल वीरगाव पोलीस ठाण्यात 30 ते 40 तरुणांची धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. वैजापूर तालुक्यातील आणि शहरातील अनेक तरुणांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं होतं. यासाठी त्यांना उत्तराखंड राज्यातील रुद्रपूर तालुक्यातील छत्रपूर गावात बोलावून घेण्यात आलं. तेथे गेल्यावर आरोपींनी प्रत्येक तरुणाकडून 35,000 ते 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरूपात उकळली. सुरुवातीला त्यांना प्रशिक्षणाचं कारण सांगण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात हे प्रशिक्षण नसून एक चेन मार्केटिंगचं रॅकेट असल्याचं तरुणांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तरुणांनी पळ काढत थेट पोलीस ठाणं गाठत या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सरकारी नोकरी म्हणून बोलवलं होतं आणि त्याच्यात त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं का 3 महिन्याची ट्रेनिंग असती, ट्रेनिंगमध्ये 5,000 रुपये पेमेंट भेटतं. ट्रेनिंग नंतर पोस्ट वाईज पेमेंट वाढतं, म्हणजे जसे की फाईल मॅनेजमेंटला 22,000, डाटा मॅनेजमेंटला 24,000, असं स्टेप बाय स्टेप सांगित गेले ते. मग आम्ही त्या हिशोबात काम करायला गेलो. आपल्याला फॉर्म पे 1,000 रुपये होती आणि नंतर फॉर्म पे 1,000 म्हणल्यानंतर 35,000 रुपये आपण तिथं भरायला लावायचे आणि नॉमिनी फॉर्म होता. तर ते म्हणे तुम्हाला मेडिकल सुविधा, राहायची सुविधा, सगळ्या सुविधा याच्यामध्ये आहे, त्याचे अलग 1,000 रुपये अलग आहे. पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांचे पती भगीरथ भालके आपल्या सर्व समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पंढरपूर आणि मंगळवेढा येथील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. 12 एप्रिलला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. जर भालके यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला तर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.